जेव्हाही एखादा डॉक्टर कॉलेजमधून डॉक्टर बनून बाहेर पडतो, प्रत्येकाकडे तितके पैसे नसतात की तो मोठं हॉस्पिटल ओपन करेल. येस, माधव बाग हे नावं जर आपण ऐकलं तर माधव एका व्यक्तीचं नाव आहे, जे फाउंडर आहेत डॉक्टर रोहित माधव साने यांच्या. ॲज ॲलोपॅथीमध्ये हृदयरोग किंवा असे आपण म्हणू डिसीज रिलेटेड, तर तिथे आपण डायरेक्ट ऑपरेशन हे एकच नॉर्मली ऐकतो. परंतु माधव बाग हे विदाऊट ऑपरेशन कसं आपण याच्यावरती काम करू म्हणून प्रसिद्ध झालं. हृदयरोगामध्ये मार्केटमध्ये आपण जे ऐकतो त्याला आपण हार्ट अटॅक या शब्दाने आपण ऐकतो. तर आपण 100% या ब्लॉकेजेसला पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये पुन्हा रिव्हर्स करू शकतो. याच्यामध्ये डायबिटीज आहे. डायबिटीज तर आता भारत ही डायबिटीजची एक राजधानी आहे आजच्या तारखेला. इतके तर जवळपास 30-40 मधले जे यंग पीपल आहेत याच्यामध्ये हृदयरोग हा खूप झपाट्याने वाढला. लाईफस्टाईल कसं असलं पाहिजे? हेल्दी लाईफस्टाईल बॅकअप करून घेणं. ओके. सो हा जो वॉक आहे हा आपल्या हृदयाची कार्यक्षमता, जसं आपलं एज वाढत जाईल तसं आपला स्लीप टाईम हा हळूहळू कमी होतो. फक्तच गोड खाल्ल्याने डायबिटीज होतो का? सर, एखाद्या व्यक्तीला दम लागत असेल तर त्याने काय करावं? ब्लड प्रेशरमध्ये 2 गोष्टी असतात, वरचा बीपी, खालचा बीपी, ज्याला आपण सिस्टॉलिक ब्लड प्रेशर, डायस्टॉलिक ब्लड प्रेशर असं म्हणतो. हाय, हॅलो, नमस्कार. गप्पा टप्पाच्या नवीन भागात मी निलेश परब तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण आलो आहोत माधवबाग हॉस्पिटलमध्ये आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर परवेज चिखलकर. तर आज आपण त्यांच्याकडून हृदयविकार कशामुळे होतो, डायबिटीज बरा होऊ शकतो की नाही, अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. तुमच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. तुमची ही माधवबाग हॉस्पिटलसोबत जर्नी कधीपासून सुरू झाली? 2011-12च्या दरम्यान, ज्यावेळेस माझं ग्रॅज्युएशन पूर्ण होऊन मी बाहेर पडलो आणि सुरुवातीला मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत होतो. परंतु त्यानंतर जेव्हाही एखादा डॉक्टर कॉलेजमधून डॉक्टर बनून बाहेर पडतो, प्रत्येकाकडे तितके पैसे नसतात की तो मोठं हॉस्पिटल ओपन करेल. तर तो सुरुवातीला जॉब सर्च करण्याची अपेक्षा करतो. तर त्यावेळेस सुरुवातीला मी तिथे काही हॉस्पिटलमध्ये जॉब पण केलं, पण ते सगळं ॲलोपॅथिक फील्डमध्ये होतं. पण मला इंटरेस्ट हा आधीपासून आयुर्वेदामध्ये असल्यामुळे मी आयुर्वेदिकमध्ये काही जॉब ऑपॉर्च्युनिटी असते का म्हणून मी सर्च केलं होतं गुगलवरती की आयुर्वेदामध्ये काही जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळेल. तर मला माधवबाग हे त्यावेळेस दिसलेलं आणि मी होतो चिंचवडमध्ये पुण्याला, आणि तिथे मला दिसलं की हे मुंबईमध्ये जास्त प्रमाणात माधवबाग आहेत. तर मग मी प्रवास केला मुंबईकडे. मुंबईमध्ये येऊन माधवबागचे हेड ऑफिसला येऊन इथले जे काही सिनियर्स होते मेंबर्स, त्यांना माझी इंटरव्ह्यू वगैरे सगळं लाईनअप झालं आणि तेव्हापासूनचा मग माधवबागसोबतचा प्रवास जो चालू आहे तो अजूनपर्यंत चालू आहे. आणि माधवबाग हॉस्पिटल असेल, माधवबाग क्लिनिक्स असेल, असे खूप वेगवेगळे त्यांचे सेक्शन्स आहेत. तर मी सुरुवातीला माधवबाग हॉस्पिटललाही थोडे दिवस होतो. काही ट्रेनिंग डिपार्टमेंट असे काही त्यांचे वेगवेगळे सेक्शन्स होते. मेंटॉरिंग असेल, या सगळ्या सेक्शन्समधून पडून मग शेवटी आता एक डॉक्टर कसं प्रॅक्टिस करत असतो, तर फायनली मी वेगवेगळ्या क्लिनिक्समध्ये सुद्धा ॲज अ इंडिव्हिज्युअली डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करून मी सध्या डोंबिवली MIDC या एका ब्रांचपर्यंत आता पोचलो आहे आणि इथे मागील 8 वर्षापासून प्रॅक्टिस चालू आहे. माधवबाग हॉस्पिटलची उपचार पद्धती बाकीच्या हॉस्पिटलपेक्षा कशी वेगळी आहे? येस, माधवबाग हे नावं जर आपण ऐकलं तर माधव एका व्यक्तीचं नाव आहे, जे फाउंडर आहेत डॉक्टर रोहित माधव साने यांनी हे बनवलेलं वडिलांच्या प्रेरणेने. जेव्हा वडील त्यांचे एक्सपायर झाले, मग ते हार्ट डिसीजनेच एक्सपायर झाले होते. त्यामुळे त्यांच्याच प्रेरणेने की हार्ट डिसीजसाठी काहीतरी आपल्याला वेगळं करणं गरजेचं आहे. सो म्हणून त्यांनी आयुर्वेदिक पद्धतीने हृदयरोगावरती फोकस करण्यासाठी माधवबाग याची सुरुवात केली आणि तेव्हापासून हे छोटंसं लावलेलं रोपटं आता वटवृक्षामध्ये कन्वर्ट झालं. आता ही उपचार पद्धती वेगळी कशी? ओके, ॲज ॲलोपॅथीमध्ये हृदयरोग किंवा असे आपण म्हणू डिसीज रिलेटेड, तर तिथे आपण डायरेक्ट ऑपरेशन हे एकच नॉर्मली ऐकतो. परंतु माधवबाग हे विदाऊट ऑपरेशन कसं आपण याच्यावरती काम करू म्हणून प्रसिद्ध झालं. आणि हृदयरोग असेल, ब्लड प्रेशर असेल, डायबिटीस असेल, कोलेस्ट्रॉल प्रॉब्लेम्स असतील, ओबेसिटीचे प्रॉब्लेम्स असतील, आता PCODचे प्रॉब्लेम्स आहेत, असे अनेक डिसीज जे आहेत, अशा सगळ्या डिसीजवरती माधवबाग हे आयुर्वेदिक पद्धतीने
काम करतं. आयुर्वेद म्हटलं की आपल्याला कसं जुन्या काही गोष्टी थोडेसे आठवतात, की त्याच्यामध्ये झाडापाल्याचा काही वापरतात की काय, आणि लोकांची मेंटॅलिटी अशी आता जुनाट थोडीशी आहे ओल्डमध्ये. पण खरं प्रॅक्टिकली पाहिलं तर आयुर्वेद हे इतकं ॲडव्हान्स झालं आहे आजच्या तारखेला, की याच्यामध्ये आधी जेव्हा पावडर वापरायचो, आता ते कॅप्सूलपर्यंत पोहोचलेलं आहे. बरोबर. तो पेशंटला कन्झ्युम करण्यासाठीही तितकंच इझी हे होतं. सो अशा प्रकारे आयुर्वेदामध्ये सुद्धा माधोबाग हे खूप ॲडव्हान्स पद्धतीने रिसर्च बेस असं पुढे आलं, आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त पद्धतीने आपण रिसर्च केले गेले, की कुठल्या औषधाने काय इफेक्ट पडतो, कुठल्या ट्रीटमेंट पद्धतीने काय रिझल्ट्स मिळतात. हे फक्त तोंडी बोलण्यापेक्षा आपल्याला काही रिसर्च बेस असेल, डाटा असेल, तर आपला कॉन्फिडन्स वाढतो त्या ट्रीटमेंटबद्दल. तर सगळ्यात पहिल्यांदा काही पायलट स्टडी, या सगळ्या रिसर्च स्टडी झालेल्या आहेत. त्यानुसारच मग कॉपीराइटेड माधोबागची ट्रीटमेंट ही बाहेर आली. मग माधवबागमध्ये आयुर्वेद आणि ॲडव्हान्स मेडिसिन जसं तुम्ही म्हणालात, बरोबर. त्यांचा बॅलन्स कसा साधला जातो? माधोबागमध्ये नॉर्मली जेव्हाही पेशंट येत असतो, त्यावेळेस तो 90% तरी ॲलोपॅथिक मेडिसिनवरतीच असतो. कारण त्याला डायग्नोसिस झालेलंच असतं, की तो हार्ट डिसीज, ब्लॉकेजेस किंवा व्हेरियस क्रॉनिक डिसीजपासून ग्रस्त आहे. आता आपण औषध का घेत असतो? टू मेंटेन, की आपण फक्त मेंटेनन्समध्ये विचार करतो आणि आपण ते औषध घेत असतो. बाबा मी शुगरची गोळी खाल्ली, माझी शुगर वाढू नये म्हणून. बरोबर. पण खरंच शुगर रिव्हर्स होणं किंवा डायबिटीस रिव्हर्स होणं, विदाऊट मेडिसिन कसं सर्व्हाइव्ह होणं, याचा आपण विचार नॉर्मली करत नाही. पण आता ते विचार माधोबागने सुरुवात केली, त्यांनी हे विचार केले. म्हणूनच ॲडव्हान्स मेडिसिनचा आम्ही इमर्जन्सीमध्ये वापर करतो. ओके, जसा पेशंट स्टेबल होत जाईल, त्याची प्रकृतीची सुधारणा होत जाईल, तसं हळूहळू आपण ॲलोपॅथिक मेडिसिनला टॅपरिंग करत असतो. ज्या मेडिसिनची गरज आहे त्यांना आपण ठेवतो. हळूहळू जे काही हायर पॉवरफुल अनेक मेडिसिनचे साईड इफेक्ट्स पण असतात ॲलोपॅथिकचे, तसं आपलं ते टॅपरिंग करणं गरजेचं असतं. ते आपण हळूहळू टॅपर करतो आणि त्यांना आपण आयुर्वेदावरती शिफ्ट करतो. काही पिरियड नंतर असंही बघण्यात येतं, की तो पेशंट हा 100% हेल्दी आहे. त्याला आम्ही कोणतंही मेडिसिन देत नाही. नाही ॲलोपॅथिक देतो, नाही आयुर्वेदिक देतो. त्याला फक्त त्याची लाईफस्टाईलवरती सेट करतो. तो त्याचं आयुष्य चांगलं सुधारणा, घरात तो एन्जॉय करतो त्याची लाईफ. ओके. जसं तुम्ही आता म्हणालात, की डायबिटीस रिव्हर्सल किंवा जे मोठे आजार आहेत, की ज्यांना असं पेशंटला वाटतं, की हे ऑपरेशननेच बरे होतील, ते तुम्ही रिव्हर्स करताय. तर हे शक्य आहे का आणि हे कसं होतं? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आजच्या बरोबर. तारखेला. मी आता थोडंसं याला अजून थोडं डीपमध्ये जाऊयात. हृदयरोगामध्ये मार्केटमध्ये आपण जे ऐकतो, त्याला आपण हार्ट अटॅक या शब्दाने आपण ऐकतो. हार्ट अटॅक ऐकलं की आपल्याला ICU आठवतं, किंवा जीव घेणं आजार असं आपण त्याला म्हणू, लाईफ थ्रेटनिंग. बरोबर. तर हार्ट अटॅकमध्ये नॉर्मली जेव्हाही हॉस्पिटलाइज होतो पेशंट, त्यावेळेस त्याला इमर्जन्सीमध्ये रक्तपातळ करण्याचं एक इंजेक्शन दिलं जातं. याला आपण म्हणू की आम्ही ॲडव्हान्स मेडिसिन जी आहे याची मदत इथं घेतली जाते. रक्तपातळ केलेल्या इंजेक्शन नंतर डॉक्टर आपल्याला सजेस्ट करतात, पुढे तो पेशंट स्टेबल होतो. त्यानंतर त्याला सजेस्ट केलं जातं की नाऊ यू कॅन गो फॉर एन्जिओग्राफी. आता तुम्ही एन्जिओग्राफी करा. त्याच्यामध्ये ते स्टडी करतात की कुठे कुठे ब्लॉकेजेस तयार आहेत, कुठे कुठे रक्तपुरवठ्यात गडबड दिसत आहे, आणि त्यानुसार ते त्याला प्लास्टी करायची किंवा बायपास करायचा असा निर्णय घेतला जातो. पण खरं त्याची गरज आहे का? कारण की एन्जिओग्राफीमध्ये मिळालेले जे ब्लॉकेजेस असतात, हे जे ब्लॉकेजेस आहेत, हे ब्लॉकेजेस बनण्याच्या जवळपास 5 ते 10 वर्ष पिरियड जातो, आणि सडनली एका दिवशी त्याला हार्ट अटॅक येतो. ओके, म्हणजे 5 वर्षाची मेहनत ते ब्लॉकेजेस बनण्यामध्ये आहे. त्या मेहनतीचं फळ एक दिवशी असं येतं की हार्ट अटॅक आला, आणि मग ह्याच्यावरती जेव्हा विचार केला गेला की खरंच ब्लॉकेजेस हे डायरेक्ट हार्ट अटॅक आणतात का? तर ब्लॉकेजेस आर नॉट ॲक्टिव्ह मटेरियल, दे आर पॅसिव्ह. तिथे ॲक्टिव्ह मटेरियल ब्लड क्लॉट असतो. सो म्हणूनच इथे ब्लड क्लॉटला सुरुवातीला आपण डिझॉल्व्ह करतो, म्हणून रक्त पातळ करण्याचं इंजेक्शन देतो, आणि पुढे सुद्धा रक्त पातळ करण्याचे काही औषधं त्यांना चालू असतात. मग जो ब्लॉकेजेस आहे त्याचं काय? तर ब्लॉकेजेस बनायला 5 वर्ष लागली. या ब्लॉकेजेसला आपणच बनवलंय. ओके, कुठल्याच देवाने आपल्याला गिफ्ट केलेला नाही तो ब्लॉकेजेस. हा ब्लॉकेज आपण स्वतः बनवतो. आपल्या लाईफस्टाईलमुळे आपण त्याला आणतो. आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये सुधारणा केली, आपला व्यायाम, आपलं काही डाएटल्या गोष्टी, या गोष्टींना थोडी सुधारणा केली, माधवबागची थोडी सपोर्ट ठेवला, तर आपण 100% या ब्लॉकेजेसला पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये पुन्हा रिव्हर्स करू शकतो. हा तर राहिला आपल्या हार्टमधल्या गोष्टींचा.
याच्यामध्ये डायबिटीज आहे. डायबिटीज तर आता भारत ही डायबिटीजची एक राजधानी आहे आजच्या तारखेला. इतके डायबिटीजचे पेशंट आहेत. तुम्ही पाहाल की 5 लोकांमध्ये 1 डायबिटीजचा पेशंट तुम्हाला सहज मिळेल. आणि असंही सिच्युएशन निदर्शनामध्ये आली आहे रिसर्चमध्ये, की प्री डायबेटिक केसेस पण खूप जास्त आहेत, की ज्यांना माहीतच नाहीये की डायबिटीज आपल्याला झालेला आहे. त्यांना माहीतच नाही. त्यांनी कधी चेकअपच केलेलं नाहीये. त्यामुळे प्री डायबिटीज आणि डायबिटीज असे इतके जास्त प्रमाणात पेशंट आहेत ना, याच्यामध्ये तो आजार इतका आतमध्ये स्प्रेड होऊन मग जेव्हा तो सिम्प्टम्स दाखवतो, काही लक्षणं दाखवतो, जसं की पेशंटला रात्री लघवीला उठावं लागतं अचानक, जखमा भरत नाही, युरिन इन्फेक्शन व्हायला लागतात, खूप तहान लागते. असे जे काही सिम्प्टम्स हळू त्याला दिसायला लागतात, मग तो जाऊन चेकअप करतो, की मला असे-असे त्रास होतात. तोपर्यंत डायबिटीज शरीरामध्ये पूर्णपणे पसरलेला असतो. आणि अशा पेशंटला फॉर एक्झाम्पल आता मी सांगेल की 35व्या वर्षामध्ये पण डायबिटीज सहज पेशंट भेटतात. हा पेशंट जगेल 70-80 पर्यंत, तर तो पुढचे 40 ते 45 वर्ष तो मेडिसिनवरती डिपेंड असतो. आणि खरंच मेडिसिन खाऊन डायबिटीज जातो का? हा खूप मोठा प्रश्न आहे. परंतु मेडिसिन खाऊन डायबिटीज कधीच जात नाही. मेडिसिन खाऊन तो फक्त मॅनेज होतो. ओके. सो रूट कॉजमध्ये जाऊन, शरीरामध्ये जाऊन, की शरीरामध्ये कुठल्या अवयवांमधून ह्या शुगरवरती कंट्रोल ठेवण्याचं काम केलं जातं. त्या अवयवांवरती जर आपण काम केलं, तर डेफिनेटली डायबिटीज कॅन रिव्हर्स. तर 100 दिवसांमध्ये हा मधुमेह रिव्हर्स होऊ शकतो आणि तो पेशंट पुढचे 40 वर्ष जे औषधं खाणार असतो, तो विदाऊट मेडिसिन त्याचं आयुष्य जगू शकतो. याच्यामध्ये सुद्धा डायबिटीजचा पेशंट असं कधी होत नाही, की 40 वर्ष एकच गोळी खातो. हो, 1 गोळी, 4 वर्षात 2 गोळ्या, पुढच्या 4 वर्षामध्ये 3 गोळ्या, 4 गोळ्या, परत पुढच्या 4 वर्षामध्ये तो इन्सुलिनवरती असतो. त्या गोळ्यांचे साइड इफेक्ट किडनीवरती झालेले असतात किंवा हार्टवरती झालेले असतात. म्हणजे किडनीच्या वेगळ्या गोळ्या, हार्टसाठीच्या वेगळ्या गोळ्या, यांचा साइड इफेक्ट डोळ्यांवरती होतो. डोळ्यांच्या वेगळ्या औषधं. म्हणजे तो हळू त्याचा एक ऑर्गन जो आहे, हा फेल्युअरमध्ये गेलेला असतो. बरोबर. आजच्या तारखेला डायबिटीजचा विचार केला तर हा कॅन्सरपेक्षा छोटा नाहीये. तो सगळीकडे पसरतो, सगळ्या ऑर्गन्सला त्रास देतो. म्हणून माधवबागची रिसर्च पद्धती जी आहे डायबिटीज रिव्हर्सल ही इतकी बेनिफिशियल आहे. डेफिनेटली पेशंट ह्याला खूप इझिली एन्जॉय करून डायबिटीजमधून फ्री होतात, मेडिसिन फ्री राहतात आणि चांगलं आयुष्य जगू शकतात. ओके. त्याचप्रमाणे ब्लड प्रेशर पण कंट्रोलमध्ये येतो का? डेफिनेटली ब्लड प्रेशर असेल, आपण कोलेस्ट्रॉल प्रॉब्लेम म्हणू, आपण PCOD म्हणूयात, हे सगळे जे डिसीज आहेत, या डिसीजमध्ये शरीरामध्ये कुठल्यातरी अवयवामध्ये काहीतरी प्रॉब्लेम घडतो म्हणून या गोष्टी होत असतात. बरोबर. फॉर एक्झाम्पल आता आपण ब्लड प्रेशर म्हणूयात. तर ब्लडचा प्रेशर शरीरामध्ये असलेल्या रक्ताचा रक्तवाहिनीवरचा दाब म्हणजे हा रक्तदाब असतो. जर रक्तवाहिन्यांमध्ये तुमच्या कोलेस्ट्रॉल चिकटलं असेल, तर रक्तवाहिन्या या एनीहाऊ त्याची इलास्टिसिटी जी असते ही कमी होते. त्या कडक होतात, रिजिड होतात. सो रिजिड झालेल्या रक्तवाहिन्यांमधला प्रेशर हा हाय असतो. सो म्हणून हा रक्तदाब त्याला डायग्नोसिस करून त्याचं बीपी चेक करून डॉक्टर ठरवतो याला 1 गोळी, 2 गोळ्या, 3 गोळ्या, 4 गोळ्या हे त्याचं लाईन अप केलं जातं. इथे आपण पुन्हा रूटमध्ये जातो. याला आपण त्याच्या डाएटमध्ये चेंज करतो. त्याचा आपण वजनावरती विचार करतो. कोलेस्ट्रॉल असेल किंवा फॅट असेल, या फॅटला कसं कमी करायचं, त्याच्या आहारामधून NaClला मॅनेज कसं करायचं, या सगळ्या गोष्टी करून त्याला आपण पंचकर्म उपचाराची मदत घेऊ. त्याच्यामध्ये आपण त्याला एक मसाज म्हणूयात, एक स्टीम बाथ म्हणूया, एक शिरोधारा म्हणूयात. या सगळ्या गोष्टींचा आपण उपयोग आपल्या शरीरावरती होऊन डेफिनेटली आपला ब्लड प्रेशर जो आहे हा हळू सेटल होतो. आणि आम्ही या पेशंटमध्ये काही इन्व्हेस्टिगेशन पण करत असतो. जसं की ABPM ही एक इन्व्हेस्टिगेशन आहे, जे नॉर्मली आपण क्लिनिकमध्ये कधीच करत नाही. पण माधवबाग हे करत असतं. ABPM इज अ ॲम्ब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग. याच्यामध्ये 24 तास आपल्या हातावरती एक ब्लड प्रेशरचं मशीन लावलं जातं. ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर करतात, की दिवसाचा BP कसा आहे, रात्रीचा BP कसा आहे. नॉर्मली पेशंट जेव्हा दवाखान्यात जातो, तेव्हा त्याचा BP हाय होतो, की तिथलं ते वातावरण पाहून. म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला व्हाईट कोट ब्लड प्रेशर डायग्नोसिस करणं गरजेचं आहे. हे सगळे छोट्या गोष्टी आहेत. तो ब्लड प्रेशरच्या कुठल्या स्टेजमध्ये आहे, फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, हे सगळं डायग्नोसिस आपण या विथ द हेल्प ऑफ ABPM करतो. तर माधवबागमध्ये आपण ABPM सुद्धा करतो. असंच आपण डायबिटीजमध्ये सुद्धा, की जर डायबिटीजमध्ये आपण फक्त शुगर चेक करतो. पण आता खूप ॲडव्हान्स स्टेजमध्ये येऊन आता आपल्याकडे HbA1c 3 महिन्यांची ॲव्हरेज शुगर
ही चेक करण्याची सुद्धा टेक्नॉलॉजी आहे. ओके. ही सुद्धा माधवबागमध्ये आपण करतो. तर याच्यामध्ये आपण पर्सेंटेजमध्ये आपल्या मागच्या 3 महिन्यातली शुगर कॅल्क्युलेट करतो. ओके. याच्यामध्ये अजून छान ॲक्युरेसी मिळते, की आपल्या शरीरात किती साखर काय होती. कारण की समजा मी 4 गुलाबजाम खाऊन शुगर चेक केली, तर डेफिनेटली ती स्पाइक असेल, ती वाढलेली असेल. म्हणून हा HbA1cचा रिसर्च झाला आणि HbA1c आपल्याला त्याच्यामध्ये मदत मिळू शकते, की आपली शुगर लेव्हल कशी आहे. ओके. ते हृदयविकाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. म्हणजे तरुणांमध्ये हृदयविकार हा मोठ्या प्रमाणात दिसतो आपल्याला. तर त्यामागचे काय कारणं आहेत? ॲज अ यंग एजमध्ये हां. खूप पेशंट्स आता खूप खूप तयार झालेत. या मागच्या 10 वर्षांमध्ये जर आपण स्टडी केला, तर जवळपास 30-40 मधले जे यंग पीपल आहेत, ह्याच्यामध्ये हृदयरोग हा खूप झपाट्याने वाढला. बरोबर. याच्या मागचं रूट कारण मला तरी असं वाटतं त्यांची लाईफस्टाईल खूप हे आहे. कोविडमध्ये आपण जर विचार केला तर आपण घरात बसूनच ऑनलाईन काम करत होतो. नो एक्सरसाइज, तर बाहेर जायला परमिशन नव्हती. कोविड नंतर आपल्याकडे डायबिटीसचे प्रमाण वाढलंय, कारण की हळूहळू बसून बैठी लाईफस्टाईल. त्यावेळेस रुग्णाने फक्त खाण्याचंच काम केलेलं आहे, पचवण्याचं काम केलं नाही. सो आपल्याकडे आत्ताही खूप बैठी लाईफस्टाईल आहे. आज आपल्याकडे प्रत्येक शनिवार रविवार आपण शनिवारी हॉटेलिंग आपलं होत असतं. बर्गर, पिझ्झा, आपण फास्ट फूड म्हणू या सगळ्या गोष्टींना. तर फास्ट फूडचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आपण इथे हेल्दी लाईफस्टाईलला अडॅप्ट करत नाही. आजही खूप कमी प्रमाणात असे यंग मुलं आहेत, की जे सकाळी उठून वॉक करत असतील, जिमला जात असतील. ओके, कारण एखादा छानसा मूव्ही रिलीज झाला, की आपण त्या ॲक्टरला फॉलो करतो आणि छानसं एक महिनाभर जिम करतो, नंतर परत त्याला सोडून देतो. बरोबर. तर इथे यंग पीपलमध्ये जे डिसीज वाढले आहेत, फक्त हार्ट डिसीज नाही, डायबिटीज अल्सो, बीपी अल्सो, हे यंग पीपलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर रूट कॉज इज अवर लाईफस्टाईल. आपलं लाईफस्टाईल आणि आपलं खाणं-पिणं हे 2 रूट आहेत. लाईफस्टाईल कसं असलं पाहिजे? हेल्दी लाईफस्टाईल? डेफिनेटली. सी, तुम्ही रात्री कधीही झोपा. ठीक आहे. तुम्ही शिफ्ट ड्युटीमध्ये असता, या सगळ्या गोष्टींमधून तुम्ही येता, स्ट्रेसमधून येता. रात्री झोपल्यानंतर आपण सकाळी उठतो. कुणी ब्राह्मी मुहूर्तावरती सकाळी उठेल, कुणी 6 वाजता, कुणी 7 वाजता, कुणी 8 वाजता. ठीक आहे. उठल्यानंतरनं आपलं काम आहे, की आपण 30 मिनिट उपाशी पोटी काही न खाता पिता छानपैकी वॉक करून येणं. बस हे एक एक मी सांगेल, की ब्रह्मास्त्र आहे आपल्या शरीरासाठीचं. जर आपल्याला हेल्दी राहायचं असेल, आपल्याला बीपी, डायबिटीज, ओबेसिटी, कोलेस्ट्रॉलपासून दूर राहायचं असेल, आपल्याला लाईफ विदाऊट मेडिसिन जगायची असेल, तर रोज सकाळी उपाशी पोटी अर्धा तास आपण वॉक करणं गरजेचं आहे. ओके. हा वॉक जो आहे ना, हा उपाशी पोटी याच्यासाठी आहे, रात्री आपण जे खाल्लेलं असतं, ते डायजेस्ट करून आपल्या बॉडीमध्ये स्टोअर झालेलं असतं. सकाळी आपण उठून जेव्हा वॉकला जाणार, त्यावेळेस आपण आपल्या शरीरातले जे स्टोरेजेस आहेत, हे रिकामे करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण नवीन पद्धतीने स्टोअर करू. बरोबर. नाहीतर ते डिसीजमध्ये कन्व्हर्ट केलं जातं. सो शरीरातले स्टोरेज रिकामे करण्यासाठी आपण सकाळी उठून छानपैकी फास्टिंगमध्ये वॉक करायचं. त्याचा दुसरा इफेक्ट असा असतो, की जितकं आपण वॉक करू हळूहळू, तितकं आपल्या शरीरामध्ये रक्त पातळ करण्यासाठीचे हॉर्मोन्स मदत करतात. ओके. सो नैसर्गिकरित्या रक्त पातळ जर होत असेल, तर आपल्याला औषधांची गरज पडत नाही. सो या सगळ्या आजारांमध्ये असलेले रुग्ण किंवा होऊ नये म्हणून आपण सकाळी उपाशी पोटी अर्धा तास वॉक करणं. ओबेसिटी हा आजार आहे का? किंवा आजाराचं कारण आहे का? ओबेसिटी हा आजार 100% आहे आणि आजारासाठी कारणीभूत पण आहे. जसं की आपण म्हणू की आपला डायबिटीस म्हणूयात. ठीक आहे. डायबिटीसमध्ये असे रिसर्च समोर आले, की पेशंटचं टोटल वजनामधून, जसं की समजा एखाद्या व्यक्तीचं वजन 90 किलो, त्याचं 90 किलोमधून 10% जरी वजन कमी झालं, समजा तो 80 पर्यंत आला, तरीही त्याला डायबिटीसमधून फ्री होण्यासाठी मदत होते. कारण की पॅनक्रियाजवरती म्हणजे स्वादुपिंडावरती जे साठलेली चरबी असते, ही चरबी आपल्याला इन्सुलिन रेझिस्टन्सचं काम करत असते. सो इथे अगेन फॅटचा रोल आला, ओबेसिटीचा रोल आला. असंच फॅट हा ब्लड प्रेशरमध्ये सुद्धा कारणीभूत आहे. हाच फॅट कोलेस्ट्रॉलच्या स्वरूपात रक्तवाहिन्यांमध्ये चिकटलेला असतो. बरोबर. तिथे हा त्रास देतो. याच फॅटमुळे कोलेस्ट्रॉल सुद्धा काउंट होतं. सो आजच्या तारखेला ओबेसिटीमुळे होणारे आजार हे खूप जास्त प्रमाणात आहेत आणि ओबेसिटीमध्ये यंग जनरेशन खूप जास्त प्रमाणात आहे ड्यू टू देअर लाईफस्टाईल. बैठी लाईफस्टाईल आणि आपला फास्ट फूड किंवा जंक फूड असं आपण म्हणूया. ओके. आणि बॉडी चेकअप किती महिन्यांनी करणं गरजेचं आहे?
अनेक कॉर्पोरेटमध्ये जे काही जॉब करत असतात, अशा अनेक लोकांमध्ये बॉडी चेकअप करण्यासाठी त्यांची कंपनी इयरली काही ब्लड चेकअप्स करत असते. असं अनेक कॉर्पोरेट कंपन्या करत असतात. आपण कॉर्पोरेटमध्ये नसू, तर आपण स्वतः 1 वर्षामध्ये एकदा स्ट्रेस टेस्ट करून घेणं. त्यानंतर आपण एक HbA1c, एकदा कोलेस्ट्रॉल, जे काही इन्व्हेस्टिगेशन्स करून घेणं. याच्यामध्ये गरजेची गोष्ट अशी आहे, की जर आपल्याकडे फॅमिली हिस्ट्री असेल, जर माझ्या आई-वडिलांकडे डायबिटीज, बीपी, ओबेसिटी हे जे लाईफस्टाईल डिसीज आहेत, तर ते माझ्याकडे येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. हो. जर माझ्याकडे फॅमिली हिस्ट्री आहे, तर मी स्ट्रिक्टली प्रत्येक 6 महिन्यात चेक करून घेणं. जर माझ्याकडे फॅमिली हिस्ट्री नाहीये, मला काही त्रास नाहीये, मी हेल्दी आहे, तर मी वार्षिक एकदा चेकअप करून घेणं. सो दॅट्स इट. सिंपल गोष्टी आहेत. ओके. आणि ॲलोपॅथी आणि आयुर्वेद याच्यामध्ये रुग्णांनी कुठे पहिलं काय कशाला प्रिफरन्स दिलं पाहिजे? डेफिनेटली. आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक. फॉर एक्झाम्पल आता आपण एक उदाहरण घेऊयात, की समजा एखाद्या व्यक्तीला डेंग्यू झाला किंवा मलेरिया झाला. अशा केसेसमध्ये आपण काय केलं पाहिजे? अशा केसेस किंवा आपण म्हणू की बॅक्टेरियल इन्फेक्शन्स आहेत. ॲक्सिडेंट झाला, ओके. अशा केसेसमध्ये आपल्याला हॉस्पिटलमध्ये जाणं, ॲडमिट होणं हे गरजेचं आहे. तिथे जाऊनच आपल्याला ते उपचार पद्धती घेणं गरजेचं आहे. बट पेशंट वन हू आर क्रॉनिक स्टेज, समजा रुग्ण हा क्रॉनिक स्टेजमध्ये आहे, ओके. मला ब्लॉकेजेस आहेत, मागच्या 4 वर्षापासून मला माहिती आहे, की मला ब्लॉकेजेस आहेत. मग हा क्रॉनिक स्टेजमध्ये आहे. पेशंट म्हणतो, की मला दम लागतोय, मागच्या वर्षभरापासून दम लागतोय. तो क्रॉनिक स्टेजमध्ये आला. पेशंटला बीपी, डायबिटीज आहेच. त्याचे साइड इफेक्ट पण व्हायला लागले. अशा वेळेस पेशंटने त्याचं पॅथी थोडंसं चेंज करणं गरजेचं आहे. ॲलोपॅथिक हे ॲक्टिव्ह असतं. ॲक्टिव्ह आपण प्रिन्सिपल त्याच्यामध्ये वापरले जातात. मेडिसिनमध्ये सगळे ॲक्टिव्ह इन्ग्रीडियंट असतात, जे स्ट्राँग असतात, ओके. समटाईम ते साइड इफेक्ट पण देतात. आयुर्वेदामध्ये मेडिसिन्समध्ये थोडं रॉ मटेरियल सोबत असतं, जेणेकरून त्याचा जो साइड इफेक्ट मटेरियल म्हणू आपण, तो सबसाईड केला जातो आणि स्लो स्टँडिंग त्याच्यामध्ये चांगले रिझल्ट्स मिळतात. सो व्यक्ती हा क्रॉनिक स्टेजमध्ये असेल, तर त्याने आयुर्वेदिकला यूज करावं. पेशंट विथ हार्ट डिसीज, ज्याच्यामध्ये हृदयाचं पंपिंग पॉवर कमी होणं, पायांना सूज येत असेल, हे क्रॉनिक स्टेजमध्ये जातं. यांनाही 100% माधोभागचा वापर करावा, आयुर्वेदाचा हात पकडावा, तर हे खूप छान त्यांना रिझल्ट मिळतो. ओके. असे काही केस स्टडीज तुम्ही सांगू शकता का ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम होता किंवा डायबिटीज होतं किंवा ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम होता, त्यांनी जे माधोबागमध्ये आले ते नॉर्मल झाले? ओके. मी तुम्हाला एक केस सांगतो, मागच्या वर्षातली एक सुंदर केस आहे. रिजन्सी अनंतम डोंबिवलीमधलं एक एरिया आहे, त्यातले एक पेशंट आहेत. तर पेशंट सुरुवातीला ज्यावेळेस माझ्याकडे आले होते, त्यावेळेस त्यांनी त्यांचा एक 2D इको केला होता. डॉक्टरने त्यांना सांगितलेलं, की त्यांना छातीत थोडं दुखलेलं ताईंना. तर त्याने 2D इको केला. 2D इकोमध्ये असं समोर आलं, की त्यांच्या हृदयाची पंपिंग पॉवर, ज्याला आपण इजेक्शन फ्रॅक्शन असं म्हणतो, हे 30% वरती आलं होतं. सो हे थोडं आपण म्हणू याला हे अलार्मिंग कंडिशन असते 30% म्हणजे. आणि डॉक्टरसुद्धा 30%च्या EF-वाल्या केसेसला सांभाळून ट्रीट करतात. आणि मग याला डॉक्टरने सांगितलं, की तू आता एन्जिओग्राफी कर, की तुझं पंपिंग पॉवर कमी झालं आहे, तर तुला एन्जिओग्राफी किंवा ऑपरेशनमध्ये जावं लागेल. ही केस जेव्हा समोर आली त्यावेळेस मी त्यांना विश्वासाने सांगितलं, की काही काळजी नका करू. पेशंट वॉज स्टेबल, एकदम छान होत्या काही. तर त्यांना आपण माधोबागच्या हार्ट फेल्युअर रिव्हर्सल ट्रीटमेंटमध्ये त्यांना ट्रीट केलं. त्यांना प्रॉपर आपण 800 किलो कॅलरीच्या डाएटवरती शिफ्ट केलं. 1.5 महिन्यामध्ये त्यांचं पंपिंग पॉवर आम्ही पुन्हा चेक केलं 2D इकोमध्ये. पंपिंग पॉवर कम्स 45%. इम्प्रूव्हमेंट झाली यांच्या पंपिंगमध्ये. पेशंट अगेन खूप छान. सुरुवातीला ते शी वॉज नॉट एबल टू वॉक, चालू शकत नव्हत्या. हळूहळू त्यांचं वॉक स्टार्ट झालं. मग त्यांना आम्ही ट्रेडमिलवरती TMT मशीनवरती वॉक करायला लावलं. तिथे पण त्यांचं वॉक खूप छान झालं. जवळपास त्यांचं पंपिंग पॉवर आम्ही पुन्हा 1.5 महिन्याने चेक केलं. पंपिंग पॉवर 60% पर्यंत पोहोचलं. तर आयडियल पंपिंग पॉवर एक नॉर्मल व्यक्तीचं 60% असतं. सो आपलं पंपिंग पॉवर 60 पर्यंत पोहोचलं. पेशंटला कुठलाही त्रास नाही. जे दम लागणं, हे सगळे सिम्पटम्स त्यांचे निघून गेले. खूप सारे ॲलोपॅथिक औषधं जी होती, ती हळूहळू आपण टॅपरिंग केली आणि ती आत्ता ते पेशंट एकदम हेल्दी, छान लाईफ, रोज सकाळी छान स्वतः सगळी कामं करतात. सो शी गेट हर लाईफ बॅक विदाऊट एनी सर्जिकल ऑपरेशन्स. यामध्ये डाएट किती महत्त्वाचा रोल प्ले करतं? खूप महत्त्वाची गोष्ट आहे डाएट. कसं आहे, नॉर्मली ना डॉक्टर सांगतो, बाबा तुम्ही चपाती खाऊ नका, भाकरी खा, तुम्ही हे नका खाऊ, ते खा, असं तर लिहून देतात, की बाबा हे नका खाऊ,
"हो लोणचं पापड नका खाऊ, हे खा." असं थोडंसं ते आपण म्हणतो डाएट चार्ट करून देतात. खरंच किती रुग्ण हा डाएट चार्ट फॉलो करतो? हा एक खूप मोठा प्रश्न आहे, बरोबर. की रुग्ण हा रुग्ण यासाठीच बनतो कारण तो आळशी झालेला असतो आणि आळशी व्यक्ती काय त्याला फॉलो करणार? बरोबर. सो म्हणून याला थोडंसं आपण स्टडी करून इथपर्यंत घेऊन गेलो, की आता याला कसं मॅनेज करूयात. तर आम्ही हृदयरोगासाठी, ब्लड प्रेशरसाठी, ओबेसिटीसाठी आणि आपल्या डायबिटीससाठी अशा 4ही प्रमुख आजारांवरती वेगवेगळे डाएट डिझाइन केलेत. सो आम्ही डाएट बॉक्स स्वतः बनवलेले आहेत आणि डायटिशियनने याचे कॅलरीज स्टडी करून फॉर एक्झाम्पल मी जरी म्हटलं, की बाबा ज्वारीची भाकरी खा, तर पेशंट 2 भाकऱ्या खातात मोठ्या-मोठ्या. सो जेवढं कॅलरीज जायला पाहिजे, जे छोट्या चपातीतून जाईल करायची 2 भाकऱ्या बनवून ते पण पोहचून जाईल. बरोबर. सो किती ग्रॅमची भाकरी असली पाहिजे, याचा बारीक-बारीक अभ्यास करून आम्ही पेशंटला डायरेक्ट एक आट्याचं पॅकेट देतो, की ही तुमचं 30 ग्रॅमची एक रोटी असेल, तुमचं काम आहे या रोटीला बनवा आणि खा. आणि आता याचा फॉलो पण स्ट्रिक्ट घेतला जातो. माधोबागचं स्वतःचं एक ॲप आहे, MIV पल्स ॲप. या ॲपमध्ये आपण प्रत्येक पेशंटचं फॉलोअप घेतो आणि त्याच्यामध्ये तो जे काही जेवण करत असतो, जे तो समजा ती जेवणाची प्लेट असेल, त्याचा तो फोटो काढतात आणि त्याच्यामध्ये अपलोड करतात, ओके. की तुमचं जे काही आहार आहे, हा डॉक्टरपर्यंत सगळा पोहोचला पाहिजे. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये आता जे पेशंट हळू-हळू ते स्ट्रिक्ट झाले, त्यांना थोडीशी बॉर्डर लाईन आखून दिली, की नाही हे आहे. तो त्यांचा फक्त कॉन्शियसनेस वाढवला गेला. सो धिस इज अ पार्ट ऑफ स्मॉल ट्रेनिंग शरीरासाठी, की तुम्हाला काय खायचं आहे. त्याच्यातून तुम्ही शिकून घ्या आणि भविष्यामध्ये त्याला थोडंसं फॉलो करा. म्हणून हा डाएट हा माधोबागने डिझाइन केलेला आहे. ओके. हृदयविकार होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे? आणि ज्यावेळी हार्ट अटॅक येतो, त्याच्या आधी काही सिम्प्टम्स मिळतात का त्याचे? ओके. विकार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? हां. बघा हृदयविकार जो आहे ना, ही देवाने घेतलेली परीक्षा आहे. हां. सो तुम्ही परीक्षेत पास होणार की नाही, हे आपण आधी जो अभ्यास केला त्याच्यावर डिपेंड असतो. ओके. बरोबर. सो इफ तुमची लाईफस्टाईल खरंच छान आहे. तुम्ही व्यायाम केला आहे, व्यवस्थित स्वतःचं वजन मेंटेन केलेलं आहे, खाणं व्यवस्थित आहे, स्ट्रेस मॅनेज केलेला आहे. देवाने तुमची परीक्षा जरी घेतली, म्हणजे हार्ट अटॅक जरी आला, तरीही तुम्ही त्याच्यातून बाहेर पडू शकता. ओके. जर तुम्ही अभ्यासच नाही केलाय, तर देव जेव्हा परीक्षा घेणार तेव्हा आपल्याला पेपर कठीण जातो. त्यामुळे व्यायाम, आहार, आपलं वेट मॅनेजमेंट हे सगळं फक्त व्यवस्थित ठेवलं तर काही प्रॉब्लेम नाही येत. आपलं हृदय सगळ्यात चांगला फ्रेंड आहे आपला. आपण झोपतो पण तो झोपत नाही. तो आपण झोपल्यावरती सुद्धा तो आपल्यासाठी काम करत असतो. त्यामुळे आपला फ्रेंड आहे त्याची आपण फक्त छान काळजी घेतली पाहिजे. नवीन कार घेतली एखादी BMW तो माणूस त्याची खूप खूप मनापासून काळजी घेतो. रोज त्याला क्लीन करेल, पुसेल, त्यात इंजिन ऑइल मॅनेज सगळं करेल. पण जर आपण आपल्या शरीराला विचार केला, तर आपलं शरीर तर करोडोतलं आहे. बरोबर. तर ह्याची आपण किती काळजी घेतली पाहिजे. तर आपण काय खाल्लं पाहिजे याचा फार विचार केला पाहिजे. बरोबर. आणि हार्ट अटॅक येतो त्यावेळी नेमकं काय होतं? आणि कोणाला समजा आला, तर काय केलं पाहिजे सोबतीला जे लोकं असतात त्यांनी? ओके. हृदयरोगचा झटका किंवा आपण म्हणू हार्ट अटॅक. हार्ट अटॅक. अटॅक आल्यानंतर मी सांगेल, की त्या रुग्णाला पहिलं लक्षण असतं ते म्हणजे छातीमध्ये दुखणं. छातीचा जो पिंजरा आहे याच्यामध्ये त्याला कुठेही पेन होऊ शकतं. राईटला, लेफ्टला, बरोबर. डॉमिनेंटली लेफ्ट साईडला आपल्याला पेन होत असतं. हे पेन शोल्डरमध्ये, एल्बोमध्ये, रिस्टमध्ये या साईडला सुद्धा रेडिएट होत असतं. जसं छातीत पुढून जसं पाठीमध्ये सुद्धा दुखतं. अशा पेशंटला घाम येतो, उलटी येते. कधी-कधी यांना पोटामध्ये गॅस्ट्रिक इम्बॅलन्स होऊन त्यांना जुलाबसुद्धा होतात. सो हे बेसिक सिम्प्टम्स आहेत, की याच्या हृदयाचा रक्तपुरवठा कमी होतोय आणि याला आता हार्ट अटॅक येत आहे. त्या पेशंटने कुठेही वेळ न घालवता पटकन हॉस्पिटलपर्यंत पोहोचणं हीच प्रायमरी असते. समजा एखाद्याला खूप क्रॉनिक हार्ट अटॅक येऊन तो कोसळला. कोसळल्यावरती मग इथे काय? इथे आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांनी त्या पेशंटला सगळ्यात पहिल्यांदा CPR हे करणं गरजेचं आहे. ज्याला आपण छातीवरती दाबणं असं म्हणतो. 100 टाईम चेस्टवरती चेस्ट कॉम्प्रेशन करणं, ऑक्सिजन देणं आणि पॅरलल सपोर्ट सिस्टमसाठी दुसऱ्या एका व्यक्तीने ॲम्ब्युलन्सला फोन करून बोलवणं. सो ही एक बेसिक इमर्जन्सी प्रायमरी लाईन ट्रीटमेंट आहे CPR.
ओके. जसं तुम्ही म्हणालात, की सकाळी चाललं पाहिजे. तर हे वॉक असेल किंवा रनिंग असेल, हे कार्डिओ ॲक्टिव्हिटी किती महत्त्वाची आहे? ओके. वॉक मी सांगेल, की जो वॉक आहे हा ब्रिस्क वॉक असणं गरजेचं आहे. हं. ओके. आता याला आपण 30 मिनिटं वॉकला आपण 3 सेक्शनमध्ये डिव्हाईड करतो. पहिले 10 मिनिटं आपण आपण म्हणतो ना, की पहिल्या गिअरमध्ये गाडी असते, मग दुसऱ्या गिअरमध्ये जाते. तसं फर्स्ट 10 मिनिट्स आपला जो वॉक आहे, हा आपण हळू रुटीन नॉर्मल वॉक करत असतो. मधले 10 मिनिट जे आहेत, थोडंसं आपण त्याला फास्टमध्ये वॉक करायला लावणं अपेक्षित असतं, की त्याने त्याच्या हृदयाला थोडासा स्ट्रेस देणं गरजेचं आहे. पुढचे 10 मिनिटं थोडा ब्रिस्क वॉक झाला, की पुन्हा त्याने स्पीड थोडा कमी करून शेवटच्या 10 मिनिटामध्ये पॅकअप करून घेणं. ओके. सो हा जो वॉक आहे, हा आपल्या हृदयाची कार्यक्षमता सुद्धा चेक करतो. आपण याला कार्डिओ किंवा कार्डियाक एक्सरसाइज असं म्हणू शकतो. माधव कोणत्या-कोणत्या डिसीजेसवर काम करतं? जसं हृदयविकार असेल, डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, अजून कोणतं ओके. माधोभाग हा हृदयरोगामध्ये ब्लॉकेजेस असेल, हृदयरोग, जुनाट हृदयरोग असतील त्याच्यावरती, देन व्हॉल्व्हलर हार्ट डिसीजवरती काम करतं. देन डायबिटीसमध्ये काम करतं. डायबिटीसचे साइड इफेक्ट म्हणजे डायबिटीस न्यूरोपॅथी म्हणजे पायांमध्ये प्रॉब्लेम्स असतात. डायबिटीसमध्ये तुम्ही अनेक वेळा बघितलं असेल पायाला जखमा होतात, ज्या भरत नाहीत. पायाला कट करावं लागतं, ॲम्प्युटेशन्सपर्यंत वेळ येते. अशावरती सुद्धा माधोभाग मदत करू शकतं. त्यानंतर ब्लड प्रेशरवरती माधोभाग खूप चांगल्या प्रकारे काम करतं. वजन कमी करणं, ओबेसिटीवरती याच्याच साईडमध्ये जसं आपण थायरॉईडचा इफेक्ट म्हणू, त्याच्यामुळे सुद्धा वेट गेन झालेलं असतं मोठ्या प्रमाणात स्त्रियांमध्ये. तर तिथे सुद्धा माधोभाग खूप छान प्रकारे काम करतं. पी-सी-ओ-डीमध्ये सुद्धा खूप छान प्रकारात माधोभाग हेल्प करतं. यात सुद्धा वेट लॉस गरजेचं असतं. सो त्यानंतरनं कोलेस्ट्रॉल खूप जणांमध्ये वाढलेलं असतं, त्याचं मॅनेजमेंट. माधोभागकडे जॉइंट पेनसाठी सुद्धा खूप छान उपचार पद्धती आहेत, की गुडघेदुखी असेल, मान, पाठ, कंबरदुखी असेल. अनेकांना गुडघे नी रिप्लेसमेंटसाठी सल्ले दिले जातात, की तुम्ही गुडघे बदलून टाका. मी त्यांना सजेस्ट करेल एकदा तुम्ही माधोभागकडे येऊन गुडघ्यांसाठी सुद्धा तुम्ही ट्रीटमेंट करून पहा. डेफिनेटली तुम्हाला नी रिप्लेसमेंटची वेळ येणार नाही. किंवा ऑपरेशन्स कोणी सांगितलं असेल, तरी पण एकदा तुम्हाला व्हिजिट करून ते डेफिनेटली. जेव्हाही कुठल्याही पेशंटमध्ये कुठल्याही सर्जन किंवा हॉस्पिटलमधून निरोप दिला जातो, की आता याला आपल्याला स्टेंट टाकावं लागेल, ऑपरेशन करावं लागेल किंवा बायपास करावं लागेल. तर एक सगळ्यात पहिला माझं ओपिनियन असेल, की तुम्ही सेकंडरी ओपिनियन फक्त घ्या माधोभागसाठी. ऑपरेशन आपल्यासाठी ओपनच आहे. ओके. ऑपरेशन फेल झाल्यानंतर काय होईल ती फार क्रिटिकल कंडिशन असू शकते. पण ऑपरेशनच्या आधी आपण सेकंडरीमध्ये जाऊन थोडंसं आपल्या हेल्थवरती काम करू शकतो आणि आपण ऑपरेशनला टाळू शकतो डेफिनेटली. माधवबागचे किती ब्रांचेस आहेत आणि माधवबागचं काय मिशन आहे? माधवबागचे आत्ताच्या तारखेला 360 हे दवाखाने आहेत. 3 आपले हॉस्पिटल्स आहेत, जे पॅन इंडिया आपण काम करतो ओके. आणि हे जवळपास आता हळू अशाच प्रकारे माधोभाग वाढत जाणार आहे. जवळपास लाख लोकांपेक्षाही अधिक रुग्ण जे आहेत, हे अशा डिसीजमधून फ्री झालेले आहेत. माधोभागचं मिशन एवढंच आहे, की हे प्रायमरी लाईन ऑफ ट्रीटमेंट असावं, की रुग्ण हॉस्पिटलमध्ये जाणार, ॲडमिट होणार, तिथे खूप सारे पैसे जातात प्रॅक्टिकली. त्यानंतरही रिझल्ट्स न मिळाल्यामुळे परत तो सेकंडरी काहीतरी शोधतो, मग माधोभागकडे येतो. तर माझी इच्छा आहे, की आपण प्रायमरी म्हणून माधोभागकडे पहिल्यांदा यावं, की जेणेकरून आपलं फायनान्शियली पण स्टेबिलिटी राहील आणि आरोग्यसुद्धा खूप छान प्रकारे सुधारू शकतो. आणि दुसरं माधोभागचं प्रमुख मिशन असं आहे, की आलेला एक रुग्ण हा पुढच्या 10 वर्षापर्यंत विदाऊट एनी प्रॉब्लेम तो चांगला हेल्दी आणि हॅपी राहिला पाहिजे. तर हे आमचं मेन मिशन आहे, टार्गेट आहे, ओके. की हॅपीनेस ऑफ अवर पेशंट. एक डॉक्टर म्हणून ज्यांना डॉक्टर व्हायचं आहे, यांना फील्डमध्ये मेडिकल फील्डमध्ये यायचं आहे, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्याचप्रमाणे एक डॉक्टर म्हणून पेशंटला तुम्ही सर्वसामान्य जे नागरिक आहेत, त्यांना काय सल्ला द्याल? ओके. डॉक्टर म्हणून एका डॉक्टरसाठी पहा मेडिकल फील्डमध्ये अनेक वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. बरोबर. जसं आपण पाहिलं, की एम-बी-बी-एस डॉक्टर बनतो, एक डेंटिस्ट बनतो, बरोबर. होमिओपॅथिक असतात, आयुर्वेदिक असतात, युनानी आहेत, फिजिओथेरपिस्ट आहेत. हे सगळे ब्रांचेस आहेत मेडिकल फील्डमधले जे आपल्या आपल्या तऱ्हेने काम करत असतात. डॉक्टर बनण्यासाठी आपल्याला डॉक्टर हे जे आहे ना, हे नोबल प्रोफेशन आहे. सो इथे रुग्णाची सेवा करणं
हे उद्दिष्ट डोक्यात ठेवूनच उतरणं गरजेचं आहे. तरच आपण याच्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकतो. दुसरं आहे की येणारा डॉक्टर जर आपल्याला आयुर्वेदिक स्वरूपातून हृदयरोगावरती काम करायचं असेल, ऑपरेशन तर दुनिया बसली आहे. अमेरिका तर वाटच पाहत आहे की तिथून तो नवीन प्रोटोकॉल बनवतो आणि भारतापर्यंत ते पोहोचवतो. ओके, प्रोटोकॉल ते बनवतो, आपण त्याला फॉलो करतो. सो जसं की आधी ब्लड प्रेशरची रेंज वेगळी होती, आजच्या तारखेला ब्लड प्रेशरची नॉर्मल रेंज वेगळी आहे. अच्छा. आधी आपला कोलेस्ट्रॉलचे लेवल्स जे असतात हे वेगळे होते. नंतर हळू ते अपडेट केले गेले. सो वरतूनच अमेरिका त्याला मॅनेज करत असतो की कशाप्रकारे त्याला चेंज करायचं, की बाबा 250 पर्यंत कोलेस्ट्रॉल नॉर्मल होता, आता 200 ला नॉर्मल म्हणा. काही दिवसात ते 170 पर्यंत येतील. सो डिपेंड आहे. ते वेळेनुसार त्या गोष्टी चेंज होत असतात. आपलं काम आहे की एक चांगलं डॉक्टर बनून रुग्णाची सेवा करणं आणि हेल्दी राहणं. त्याच आणि राहिला प्रश्न की नॉर्मल जनतेला डॉक्टरांविषयी किंवा डॉक्टर तुमचा डॉक्टर म्हणून नॉर्मल जनतेला तुम्ही काय सांगाल, की कसं हेल्दी लाईफ जगलं पाहिजे त्यांनी? हो. काय काळजी घेतली पाहिजे? ओके. नॉर्मल जी जी एक नॉर्मल व्यक्ती आहेत, ओके. त्यांना ऑलरेडी घर चालवणं, हे अनेक स्ट्रेस असतात. जॉबचा स्ट्रेस आहे, कोणाला एज्युकेशनचा स्ट्रेस आहे, फॅमिलीची स्ट्रेस आहे. अनेक स्ट्रेसमधून तो नॉर्मल व्यक्ती ऑलरेडी फाईट करत असतो. अशा वेळेस डॉक्टर म्हणून मी एवढंच सांगेल, की आहार, व्यायाम, विहार या 3 गोष्टी व्यवस्थित ठेवल्या, तर तुमच्यासमोर येणारे जे चॅलेंजेस आहेत, हे हळू आपण ओव्हरकम करू शकतो. आणि मोटिवेशन आपल्याला पाहिजे, पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिजे. कारण की जर आपण डिमोटिवेट होत असू, ओके, जसं की स्पर्धा परीक्षेला बसणारा व्यक्ती पहिल्याच अटेम्प्टमध्ये पास होईल असं नाही. सो तिथे त्याला मोटिवेशन गरजेचं आहे, की नाही, नो, तू पुन्हा रिपीट कर. तू तू जाऊ शकतो. सो पहिल्या अटेम्प्टमध्ये तो IPS बनेल असं नाही. सो असंच लाईफचं सुद्धा आहे. कदाचित असं होतं की 35% मार्क्स सुद्धा नाही मिळाले, नापास झाले म्हणून स्टुडंट सुसाईड करतात. सो हे खूप पाहिलंय. बरोबर. आणि आता हे थांबलं पाहिजे खरं तर. कारण त्यांना त्यांच्या पॅरेंट्सने, टीचर्सने मोटिवेट केलं पाहिजे, की डोंट वरी, की ठीक आहे, शिक्षणामध्ये नाही जमू शकलो, तुझ्यामध्ये जी कला आहे, जी आर्ट आहे, त्याला तू आत्मसात करून तू पुढे जाऊ शकतो. बरोबर. आजही आपण जर आपल्या फिल्म लाईनमधले जे ॲक्टर आहेत, त्यांची एज्युकेशनची कॅटेगरी पाहिलं तुम्हाला कळेल, की हे सगळे MBA वगैरे नाही आहेत. नाही. हे कधी कॉलेजला सुद्धा जात नव्हते. हे सगळे बंक करूनच बाहेर जात होते. मग आता ते कधी डॉक्टर बनले असते, ते कधी इंजिनियर बनले असते, पण ते ॲक्टिंग लाईनमध्ये आलेत आणि छान करतायत, वेल डुईंग आहेत. पण आता त्यांची मुलं हळू ते एज्युकेट करून ते बाहेर हे करतायत. सो डिपेंड आहे. पण आपण पॉझिटिव्ह राहावं. येणाऱ्या संकटांना आपण पॉझिटिव्हली जाऊन फाईट करणं. बस, दॅट्स इट. आणि पुरेशी झोपसुद्धा महत्त्वाची आहे ना, कारण सध्या लाईफस्टाईल चेंज झालंय. हेक्टिक शेड्यूल असतं लोकांचं. झोपेसाठी पण वेळ द्यायला मिळत नाही त्यांना. आपली जी झोप असते ना, ही आपल्या एजनुसार असते. ओके. लहान बाळामधली जी झोप आहे, ही थोडी जास्त असते. लहान बाळ 17-18 तासपर्यंत झोपतो. ओके. जसं आपलं एज वाढत जाईल, तसं आपला स्लीप टाईम हा हळूहळू कमी होतो. आता यंग एजमध्ये 40-50 पर्यंत जे स्लीपिंग टाईम आहे, हा जवळपास 6 to 8 पर्यंत आहे. सो 6 ते 8 तास आपली साउंड स्लीप झाली पाहिजे. जसं वय अजून आपण सिनियर सिटिझनमध्ये जाऊयात, तरी मग मी सांगेल की 8 स्लीप हे आपण स्टँडर्ड ठेवणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आपला ब्रेन हा रिलॅक्स राहतो. आपली मेमरी सुद्धा रिलॅक्स राहते. जे स्ट्रेस हॉर्मोन्स असतात, हे आपल्या याच्यामध्ये रिलॅक्स होतात. सो जेणेकरून आपण पुन्हा नव्याने सकाळी फाईट करू शकतो. बरोबर. खूप साखर, खूप गोड खाल्ल्यामुळे डायबिटीज होतो. म्हणजे तेच मेन रिझन आहे त्याचं? फक्तच गोड खाल्ल्याने डायबिटीज होतो का? तर याचं उत्तर नक्कीच नाहीये. ओके. एकाच घरातले 4 लोकं असतील, 4ही लोकं संध्याकाळी आईस्क्रीम खातील. ओके, 4ही लोकं लग्नाला जातील, 4ही लोकं गुलाबजाम खातील. पण सगळ्यांना 4ही जणांना एकाच वेळी डायबिटीज होतो का? नाही. सो प्रत्येकाची पचनशक्ती ही वेगवेगळी आहे. प्रत्येकामध्ये इन्सुलिनचं पॉवर ही वेगवेगळी असते. पण गोड खाल्ल्यानंतर आपण पुढे श्रम न करणे, हे याच्यामध्ये काय होतं, आपल्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण वाढत जातं आणि हळू फॅट आपल्या शरीरात स्टोअर होतं. आपलं पोट वाढत जाणं, हे सगळे डिसीज आपल्या स्वीट खाल्ल्यामुळे पुढे होतात. ओके. पण जे कष्ट करतात, आपण म्हणू की जे लेबर वर्कर आहेत,
आता लेबर वर्करमध्ये तुम्हाला डायबिटीस आपल्याला क्वचितच कळेल, पण लेबर वर्कर गोड खातो ना. तेही स्वीट खातात, त्यामुळे त्यांना डायबिटीस मिळतो असं नाही. पण त्यांचे कष्ट म्हणजे आपण म्हणू की जे खाल्लं हे पचवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. म्हणून खाऊ शकता, पण डायजेस्ट करा. तर गोड खाल्ल्याने डायबिटीस होत नाही. सर तुमचं इन्स्पिरेशन कोण आहे या फील्डमधलं किंवा बाहेरचं पण? सध्या माधवबागमध्ये जे आहेत, आमचे जे फाउंडर आहेत डॉक्टर रोहित माधव साने, यांची जी प्रेरणा आहे, यांच्या वाटचालीवरती आम्ही सगळे सोबत असतो. सो त्यांच्याकडून आम्हाला खूप जास्त प्रमाणात हेल्प मिळते, गायडन्स मिळतो. सो ही इज अवर रोल मॉडेल, डॉक्टर रोहित माधव साने. सोबतच मी वाचन जेव्हा करतो तेव्हा APJ अब्दुल कलाम यांचं खूप छान इन्स्पायरिंग काम असतं. सो ते एक आपल्यासाठी रोल मॉडेल आहेत. ते मी या 2-3 गोष्टी, जे लोक आहेत ते खरंच चांगल्या प्रकारे त्यांनी कामं केली आहेत, अशांना मी फॉलो करतो. सर एखाद्या व्यक्तीला दम लागत असेल तर त्याने काय करावं? ओके. एखाद्या व्यक्तीला समजा दम लागतोय किंवा छातीत दुखतंय, असे काही त्याला सिम्पटम्स जाणवत असतील, तर त्याने सगळ्यात पहिल्यांदा चेकअप करून घेणं. त्या चेकअपमध्ये काय करणं गरजेचं आहे ते सांगतो. सगळ्यात पहिलं आहे आपण एक कार्डिओग्राम म्हणजे आपण ECG असं म्हणू, याचं चेक करून घेणं. सोबत आपला BP, एक रँडम शुगर, या बेसिक व्हायटल्स आपण करणं गरजेचं आहे. सोबतच त्या व्यक्तीने ॲडव्हान्समध्ये जाऊन एक स्ट्रेस टेस्ट म्हणजे आपण छातीवरती काही लीड्स लावून त्याला मशीनवरची TMTच्या मशीनवरती चालवतो. आपण त्याला TMT टेस्ट असं म्हणतो. ज्याच्यामध्ये आपण निदान करू शकतो की याच्या छातीमध्ये जे दुखत आहे किंवा दम लागत आहे, याच्या मागचं कारण काय आहे. सो ह्या इन्व्हेस्टिगेशन करून घेणं आर व्हेरी इम्पॉर्टंट. पंचकर्मामध्ये माधवबाग नेमकं काय करतं? पंचकर्म म्हणजे आपण म्हणतो की 5 कर्म, म्हणजे नावातच आहे 5 कर्म. माधवबागने या 5 कर्मांमधून स्नेहन स्वेदनचे पूर्वकर्म म्हटलं जातं. तर याच्यामध्ये माधवबागने खूप छान रिसर्च केले की शरीरातलं रक्तपुरवठ्याला वाढवून हृदयाचा रक्तपुरवठा आपण कशाप्रकारे वाढवू शकतो, याच्यावरती माधवबागने रिसर्च करून काही थेरपी लॉन्च केल्या. या कॉपीराइटेड ट्रीटमेंट्स आहेत. याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा संपूर्ण शरीरावरती हृदयाच्या दिशेने एक मसाज केले जातो. नंबर 2, संपूर्ण शरीराला मेडिकेटेड डिकॉक्शनने स्टीम दिलं जातं. त्यानंतरनं आपण हृदयावरती एक धारा करतो. त्यानंतरनं आपण या पेशंट्सला काही एनिमा दिला जातो. सो जो एनिमा आहे याच्यामध्ये सुद्धा आपण काही कार्डियक मेडिसिन्स आपण म्हणूया, जे हृदयरोगासाठी हेल्प करतात, अशा मेडिसिनचा वापर करून आपण या पेशंटला ट्रीट करतो. सो ही झाली एक बेसिक पंचकर्माची ट्रीटमेंट. याच्यामध्ये जर पेशंट हा ब्लड प्रेशरने ग्रस्त असेल, तर आपण त्याला शिरोधारा याच्यामध्ये ॲड ऑन करत असतो. सो ओबेसिटी असेल, थायरॉईड असेल, PCOD असेल, हृदयरोग असेल, छातीत दुखणं किंवा तुमचं ऑपरेशन झालं जरी असेल, की पोस्ट ऑपरेटिव्ह आपण म्हणूयात, तर याच्यासाठी आपल्याला कार्डियक रिहॅब करणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही डेफिनेटली माधवबागच्या पंचकर्मा उपचारांचा वापर करू शकता, त्याची हेल्प घेऊ शकता आणि आपलं आनंदी जीवन जगू शकता. ओके. सर तुम्ही मगाशी म्हणालात की ब्लड प्रेशरचे नॉर्मल रेंज जे चेंज झाली आहे किंवा असे जे नॉर्मल रेंजचे आहेत, त्या ब्लड प्रेशरची असेल, शुगर जी असेल, त्या काय आहेत जरा सांगाल का? ओके. सध्या जे आहे मेडिकल सायन्समध्ये, सध्याच्या रेंजमध्ये आपण जाऊ एक-एक आजारातनं बघूयात, की ब्लड प्रेशर हा नॉर्मली किती असला पाहिजे. ब्लड प्रेशरमध्ये 2 गोष्टी असतात. वरचा BP, खालचा BP, ज्याला आपण सिस्टोलिक ब्लड प्रेशर, डायस्टोलिक ब्लड प्रेशर असं म्हणतो. सिस्टोलिक ब्लड प्रेशर हा नॉर्मली 120 ±10 चालतो. डायस्टोलिक 80 ±10 असं आपण त्याला काउंट करू शकतो. ओके. सो 120/80 ±10 आपण ठेवतो. त्यानंतर क्लोरेस्ट्रॉलच्या बद्दल तुम्ही विचारलं, तर क्लोरेस्ट्रॉलमध्ये पण प्रमुख 4 घटक आहेत. जसं की टोटल क्लोरेस्ट्रॉल. तर टोटल क्लोरेस्ट्रॉल हा प्रत्येक लॅबनुसार सुद्धा वेगळा असतो. त्यांच्या मशीनचं कॅलिब्रेशन वेगवेगळं असतं. तर स्टँडर्ड आपण पाहिलं तर आपलं टोटल क्लोरेस्ट्रॉल 200च्या आतमध्ये असावा. त्यानंतर दुसरं आहे आपलं HDL क्लोरेस्ट्रॉल, म्हणजे आपण त्याला गुड क्लोरेस्ट्रॉल म्हणतो, चांगली चरबी. आपले फ्रेंड्स आहेत ते. तर हे कमी नसले पाहिजेत, हे जास्त असले पाहिजे. हे आपण अबव्ह 40 याला मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे LDL क्लोरेस्ट्रॉल, ज्याला आपण म्हणतो खराब चरबी. सो जी नॉर्मली ब्लॉकेजेस क्रिएट करण्याचं काम करत असते. ओके. LDL क्लोरेस्ट्रॉल हा नॉर्मली 100च्या खाली मेंटेन करणं कधीही चांगली गोष्ट. ओके. त्यानंतर तिसरा क्लोरेस्ट्रॉल आहे ते आहे ट्रायग्लिसराइड्स. तर ट्रायग्लिसराइड्सची लेवल ही 150 to 160च्या आतमध्ये आपण मेंटेन ठेवतो.
हे आहे आपल्या कोलेस्ट्रॉलचे घटक आणि त्याचे नॉर्मल रेंज. आता राहिला वजनाचा प्रश्न. वजन हे आपल्या उंचीनुसार असतं, हे आपल्याला आता माहीत आहे. तर उंची जितकी असेल, उदाहरणार्थ एखादा व्यक्ती हा 5.5 फूटचा आहे, मग त्याला आपण सेंटीमीटरमध्ये केलं की तो 165 सेंटीमीटर आपण म्हणूयात. त्याच्या 165 मायनस 100 करून टाका. सो त्याचं वजन हे 65 केजी असणं गरजेचं आहे. सो हा एक सिंपल फॉर्म्युला त्याच्यामध्ये आहे. शुगरच्या नॉर्मल रेंजचा विचार केला तर शुगरमध्ये सुद्धा फास्टिंग शुगर म्हणजे उपाशी पोटीची शुगर ही एक येते. त्यानंतरनं पी म्हणजे नाश्ता करून 2 तासानंतर जी शुगर येते. तर उपाशी पोटीची जी शुगर आहे, ही शुगर आपली सर्वसाधारणपणे 100 ते 110च्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. पी शुगर म्हणजे खाल्ल्यानंतर 2 तासाने आपली शुगर ही जवळपास 140च्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण ॲडव्हान्स HbA1c टेस्ट करतो, त्यावेळेस जर आपण नॉर्मल आपल्याला काउंट करायचं असेल, तर आपला HbA1c पर्सेंटेज हा 5.7 पेक्षा खाली असणं गरजेचं आहे. जेव्हा तो 5.8 to 6.4च्या मध्ये येतो, त्याला आम्ही प्री डायबिटीस असं म्हणतो. जेव्हा हा 6.5 प्लस जातो, त्यावेळेस तो डायबिटिकमध्ये येतो. जेव्हा तो अबव्ह 8 मध्ये जातो, तेव्हा तो डायबिटिकमध्ये असतो आणि तो पुअर कंट्रोलमध्ये असतो. सो असे डायबिटीसचे नॉर्मल रेंजेस आहेत. धन्यवाद सर. तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. खूप महत्त्वाची माहिती मिळाली. त्याचा प्रेक्षकांना नक्कीच फायदा होईल. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी NP क्रिएशनच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.